नमस्कार मंडळी. मानेवर कशामुळे काळपटपणा येतो व कोणकोणत्या घरगुती सोप्या सोप्या उपायांनी तुम्ही तो काळपटपणा दूर करू शकता तेच आपण आजच्या भागात पाहणार आहोत. तर सुरू करूया. सर्वात आधी मानेवर काळपटपणा कशामुळे येतो ते आपण त्याचे रिझन्स जाणून घेऊया. नंबर 1, मान व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे घाम भरपूर तिकडे साचला जातो. कारण विशेषतः आपला संबंध आपण काय म्हणतो की आपले इकडचा भाग दिसतो पण मानेकडच्या मागचा भाग आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे ते आपल्या पटकन लक्षात येत नाही आणि तो व्यवस्थित स्वच्छ करायचा राहून जातो. तर तिथे घाम साचून 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 तिथे काळपटपणा यायला सुरुवात होते. दुसरं कारण असं आहे मान काळवडण्याचं, ते म्हणजे तुम्ही उन्हात बाहेर जाताना जर तुम्ही सनस्क्रीन वापरत नसाल तर त्याच्यामुळे तुमची मानेकडचा भाग, मानेकडची त्वचा काळवंडते, काळी होते. तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जे दागिने घालत असाल, ऑक्सिडाइज ज्वेलरी, सोन्याचे दागिने किंवा चांदीचे दागिने, ते जर खूप जास्त कडक असतील आणि ते सारखे सारखे तुमच्या त्वचेवर घर्षण करत असतील तर त्यामुळे मानेकडचा भाग काळवंडतो. शिवाय काही लोकांना ॲलर्जीही असते. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या धातूची ॲलर्जी असेल आणि त्या धातूचे तुम्ही जर दागिने परिधान करीत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमची मान काळवंडते. नंबर 4, वय वाढणं किंवा अनुवंशिकता यामुळे सुद्धा तुमची मान काळवंडलेली असते. आता अनुवंशिकता म्हणजे जर तुमच्या आईला हा प्रॉब्लेम असेल, आजीला हा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याकडून जो प्रॉब्लेम तुमच्याकडे येतो त्याला अनुवंशिकता असं म्हणतात. तर कोणकोणत्या घरगुती आणि सोप्या उपायाने मानेकडचे काळवटपणा आपण दूर करू शकतो ते आता आपण बघूया. नंबर 1, 1 चमचा लिंबू घ्यायचा आणि 1 चमचा साखर घ्यायची. जर साखरेचे दाणे खूप मोठे असतील तर थोडंसं मिक्सरला वाटून घ्यायचं, जेणेकरून त्या मोठ्या दाण्यांचे ओरखडे तुमच्या त्वचेवर पडणार नाहीत. तर हे दोन्ही पण छान मिक्स करायचं आणि जो हा स्क्रब तयार झालाय तो तुमच्या मानेकडे छान सर्क्युलर मोशन मध्ये लावायचा. लावून झाल्यानंतर 15 मिनिटं तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर छान थंड पाण्याने वॉश करून टाकायचं. नंबर 2, 2 चमचे दह्यामध्ये 1 चमचा बेसन घालून थोडीशी हळद मिक्स करायची आणि ही जी पेस्ट म्हणजे हा पॅक तयार झालाय तो छान एकत्र मिक्स करायचा आणि तो तुमच्या मानेला 15 मिनिटं लावून ठेवायचा. पूर्ण 15 मिनिटानंतर तुम्ही छान मस्त वॉश करू शकता. काय, दही आपल्या त्वचेला पोषण देतं आणि बेसन हे त्वचेला थोडंसं उजळवण्याचं काम करतं. तर तुमचा काळपटपणा हळूहळू कमी होईल. बेसिकली कुठलीही गोष्ट जर तुम्ही वापरत असाल आणि तुम्ही म्हणाल की मी एकदा वापरली आणि त्याचा इफेक्ट व्हायला पाहिजे, तर असं होत नाही. तुम्हाला ती गोष्ट 3दा 4दा 5 वेळा करावी लागते. तर ऍटलीस्ट तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ही गोष्ट करा, जेणेकरून ते हळूहळू हळूहळू कमी होईल. नंबर 3, बटाट्याचा रस काढून तुम्ही बटाट्याचा रस काढायचा आणि कापसाने पूर्ण आपल्या मानेला मागून फोडून सगळीकडे लावायचं आणि 15 मिनिटं ठेवायचं. 15 मिनिटानंतर तुमची मान वॉश करू शकता तुम्ही. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीच करणारे घटक असतात, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेला उजळवण्याचं काम करतं. नंबर 4, चौथा उपाय जो तुम्ही करू शकता तो म्हणजे मुलतानी माती. 1 चमचा मुलतानी माती घ्यायची, त्यामध्ये लिंबूचा रस पिळायचा आणि गुलाब पाणी टाकायचं. हे सगळं मिश्रण एकत्र करायचं छानपैकी आणि ते तुमच्या संपूर्ण मानेला 15 मिनिटं लावून ठेवायचं. 15 मिनिटानंतर तुम्ही तुमची मान स्वच्छ करू शकता, म्हणजे धुवू शकता. आणि नंबर 5, 5वा उपाय असा आहे, हा खूपच इफेक्टिव्ह आणि छान उपाय आहे. म्हणजे पिकलेली पपई घ्यायची, छान मस्त पिकलेली, मस्तपैकी एकदम म्हणतात ना अशी रबरबीत छान पिकलेली पपई असते, ती पपई घ्यायची आणि पपईमध्ये थोडासा म्हणजे ती चांगली स्मॅश करून घ्यायची किंवा तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेतला तर छान त्याची पेस्ट तयार होते. तर त्याच्यामध्ये 1 चमचा मध टाकायचा आणि ते तुम्ही तुमच्या मानेला लावू शकता. हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यालाही लावू शकता. आता रोजच्या जीवनात तुम्ही तुमच्या मानेची कशी काळजी घेऊ शकता, तर नंबर 1, कधीही आंघोळ करताना मानेकडे सुद्धा लक्ष द्यायचं. मानेला सुद्धा साबण वगैरे छान लावायचा, व्यवस्थित ती स्वच्छ करायची, जेणेकरून साचलेला मळ, घाण सगळं निघून जाईल. आठवड्यातून एकदा स्क्रब वगैरे तुम्ही मानेसाठी करू शकता, जेणेकरून तिकडे साचलेले घाण, मळ किंवा जी डेड स्किन असेल ती निघून जाईल आणि छान तिकडची त्वचा सुद्धा स्वच्छ दिसेल. कारण बऱ्याच लोकांचं असं असतं की अरे कॉलर तर पूर्ण झाकली जाते, मान एवढी दिसत नाही. भले तुम्हाला तुमची मान दिसत नसेल पण तुमच्या मागे उभा असणाऱ्याला किंवा उभा असणाऱ्याला ती मान स्पष्ट दिसते की अरे इथे पूर्ण काळं काळं झालं हिचं वगैरे. तर आपला असा संबंध येत नाही ना की आपण आरशात बघताना आपल्याला एवढीच मान दिसते, पण विशेषतः इथे भरपूर जास्त काळं झालेलं असतं. तर आपलं त्या भागाकडे लक्ष जात नाही कारण आपल्याला ते दिसत नाही.
पण ते दुसऱ्यांना वगैरे दिसतच असतं. आणि कोणीतरी बघणार आहे म्हणून वगैरे नाही, पण आपल्या स्वतःसाठी हे सगळं आपल्या स्वतःसाठी आहे, की कोणतरी मला बघणार आहे वगैरे म्हणून मी सुंदर दिसलं पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही खूप सुंदरच आहात आणि तुम्ही तुमच्यासाठी सुंदर दिसावं म्हणून हे सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून या सगळ्या टिप्स आहेत. दुसरी काळजी आपण अशी घेऊ शकतो, की जेव्हा पण तुम्ही उन्हामध्ये बाहेर जाल तेव्हा सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही. मानेला सुद्धा फोडून मागून सनस्क्रीन लावणं इम्पॉर्टंट आहे. तर कधीही बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. जसं तुम्ही चेहऱ्याला सनस्क्रीन लावता तसं तुम्हाला मानेलाही सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बाहेर जाताना स्कार्फ बांधूनच जा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचंही संरक्षण होईल, तुमच्या मानेचंही संरक्षण होईल उन्हापासून. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही खूप जास्त केमिकल युक्त मॉइश्चरायझर, केमिकल युक्त क्रीम वगैरे वापरत असाल तर त्याचे इफेक्ट तुमच्या बॉडीवर होत आहेत का हे चेक करा. कारण काय काय केमिकल युक्त गोष्टी असतात ज्याचा इफेक्ट लगेच होत नाही, लगेच जाणवत नाही. पण जर तुम्हाला काही काळानंतर असं जाणवलं की अरे काहीतरी बदल घडतोय माझ्या शरीरात, माझ्या त्वचेमध्ये, तर या गोष्टीची तुम्हाला हे करावी लागेल, शहानिशा करून लगेच ती गोष्ट वापरणं तुम्हाला थांबवावं लागेल. चौथी आणि सोपी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे भरपूर पाणी प्या, भरपूर फळे पालेभाज्या खा. कारण तुम्ही आतून जितकं छान मस्तपैकी इंटेक करता त्याचा इफेक्ट तुम्हाला बाहेर तुमच्या त्वचेवर, तुमच्या शरीरावर सुद्धा दिसतो. आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे व्यायामाने आणि योगाने रक्ताभिसरण सुधारतं. तुमचं ब्लड सर्क्युलेशन फार छान होतं. तर त्यामुळे रोज निदान 15 मिनिटं तरी योगा, ध्यानधारणा किंवा व्यायाम करा, जेणेकरून तुमचं ब्लड सर्क्युलेशन छान होईल. आणि जेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन आतून छान होतं, बट ऑब्वियस तुम्ही बाहेरही छानच दिसणार आहात. अशाच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.